नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभागाचे जुने नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात किती पाटबंधारे विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 महाराष्ट्रात पाटबंधारे विभाग आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोकणपट्टी या विभागात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक चौथा, भारतात अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 18 डिसेंबर या दिवशी भारतात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 5, 1857 चे राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विनायकदास सावरकर हे 1857 चे राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तापी ही नदी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवर कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा ही नदी महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवर वाहते। प्रश्न क्रमांक 9, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कृष्णा या नदीकाठी सांगली शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक हे राज्य भारतात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11, चपराळा अभयारण्य कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गडचिरोली या ठिकाणी चपराळा अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वारणा या नदीवर चांदोली धरण आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कावेरी या नदीवर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र आहे। प्रश्न क्रमांक 15, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे।
प्रश्न क्रमांक 16 सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 डिसेंबर या दिवशी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तापी ही नदी पूर्ववाहिनी नाही. प्रश्न क्रमांक 18 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी गुजरात राज्यात प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 19 भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जनरल हे भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणता दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22 मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1530 या वर्षी मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 23 आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24 उजनी जलविद्युत केंद्र हे कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भीमा या नदीवर उजनी जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 25 जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमेरिका हा देश जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 26 माणसाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 65% माणसाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 27 भारत कोणत्या वर्षापर्यंत हत्तीरोग नष्ट करण्याची वचनबद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2027 पर्यंत भारत हत्तीरोग नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रश्न क्रमांक 28 पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 97% पाणी पृथ्वीवरील महासागरात आहे. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओघ ही नदी महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.